कल्याण मलंग रोड परिसरातील नांदिवली भागात असलेल्या महेक सोसायटीमधील गाळेधारक आणि सदनिका धारकांनी मालमत्ता कर थकविल्यानं महापालिकेच्या 9I प्रभागाच्या कारवाई पथकानं सोसायटीतील 17 व्यापारी गाळे सील करण्याची धडक कारवाई केली आहे। या कारवाईत इमारतीच्या मालकानं कडाडून विरोध केलाय। ही कारवाई अन्यायकारक असल्याचं त्यांनी म्हटलंय। 9I प्रभाग क्षेत्र कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण एकूण किती प्रॉपर्टी इथून एकूण प्रॉपर्टी 50 आहे। त्यांच्या 1,26,00,000साठी त्याचे 17 गाळे सील केलेले आहेत। मैक प्लाझा म्हणजे रिजन्सी म्हणून बिल्डिंग आहे ते सोसायटी नांदिवली। किती टॅक्स बाकी होते? 1,26,00,000 बाकी होते। तरी काय फ्लॅट वगैरे आहेत का? फ्लॅट पण बाकी आहेत त्याच्यामध्ये। आता ज्या राहत आहेत भाडे करून दिली आहेत त्यांनी बिल्डरनी, मग त्यांना सूचना दिली आहेत आणि नोटिसा दिल्या आहेत। नोटिसा कोणी घेत नाहीत। गाडी नोटिसा कोण घेत नव्हते तर नोटिसा ते चिटकवल्या होत्या। त्या नोटिसा फाडल्या। बिल्डिंगच्या इथे पण त्या नोटिसा लावल्या होत्या ते फाडल्या त्यांनी आणि घेण्यास नकार दिल्यात। आइए सर, क्या नाम बताइए सर? द्वारकादास वाधवा। द्वारकादास जी बोलिए, क्या बोलना है आपका? ये क्या बोलना है कि यहाँ पे हमारी प्रॉपर्टी 30-35 करोड़ की पड़ी हुई है, जो अभी सेल बंद है। पिछले 2 साल से यहाँ पे 27 गांव जो है ना उनको सेल बंद करके रखा हुआ है। वो सेल नहीं करने की वजह से फंड्स आ नहीं रहे, तो हम कैसे उसको भरें। दूसरी बात, ये जो सेटलमेंट जो है इसके ऊपर 50% ब्याज मारा है। दूसरा, जब प्रॉपर्टी बंद होती है तो उसकी टैक्स 50% हो जाती है, उसमें भी इन्होंने 100% टैक्स मारा और 100% ब्याज मारा है। तो कोई सुनवाई है नहीं, तो क्या बेस पे हम टैक्स भरें। दूसरे, हमारे जो फ्लैट है वो हमने भाड़े पे दे रखे, हमको सेल एग्रीमेंट नहीं मिलता। अगर कम से कम यहाँ 40 करोड़ का माल पड़ा है, हमारे सामने बिल्डिंग है, उनको सेल परमिशन है, हमको सेल परमिशन नहीं मिल रही है। क्यों? ये दिक्कत है। हाँ, अगर सेल परमिशन मिल जावे तो हम लोग बीच में चालू किया तो हमने बेचार टैक्स थोड़ा भरा है। अगर अभी बंद हो गया तो हम लोग करें कहाँ से अरेंजमेंट करें। आप 1 किलोमीटर के ऊपर बिल्डिंग बन रही है, उसको सेल परमिशन मिल रही है, हमारे को नहीं। अच्छा, ये टैक्स इधर नहीं है, 27 गाँव में सबके पास ये डफड़ा है, उनका सेल करने नहीं देते और 27 गाँव में टैक्स बाकी भरा है और हमको ही हरासमेंट किया जाता है। टैक्स डबल दिया चाहिए वो टैक्स भी डबल लगा के आ रहा है। कारण क्या है? जो खाली प्रॉपर्टी पड़ा है तो कानून ये बोलता है कि उसका 50% टैक्स होना चाहिए। और वेगवेगळ्या घटनेतील संकटग्रस्त पीडित महिला न्यायालयाच्या आदेशानं सखी वन स्टॉप सेंटरमध्ये काही दिवसांच्या निवाऱ्यासाठी ठेवल्या जातात। अशाच काही महिला बुलढाणा येथे होत्या। शेगाव येथे अवैध वेश्या व्यवसायात अटक केलेल्या राज्यातील 2 महिला सखी वन स्टॉप सेंटरमध्ये 28 ऑक्टोबर रोजी दाखल झाल्या होत्या। या दोन्ही महिला आज सकाळी पळून जाण्यात यशस्वी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या संदर्भात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। याच सखी वन स्टॉप सेंटर मधून महिला पळून जाण्याची ही तिसरी घटना आहे। तर सखी वन स्टॉप मधून 2 मुली महिला पळून गेल्याची माहिती आहे। काय नेमकी घटना घडली? आज सकाळी 7च्या दरम्यानमध्ये सखी वन स्टॉप सेंटरमध्ये 2 महिला या न्यायालयाच्या आदेशाने दाखल झालेल्या होत्या आणि आज सकाळी त्यांनी 7 वाजता झोपेतून उठल्यानंतर सखी वन स्टॉप सेंटरच्या मागच्या खोलीतनं त्यांनी गज तोडून त्या ठिकाणी त्या बाहेर पडल्या आहेत आणि त्यांची तक्रार लगेच माहीत झाल्यानंतर आपण त्यांचा शोध घेतला आणि त्या सापडून आल्या नाही म्हणून आता पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे। पुढील कार्यवाही त्या ठिकाणी सुरू आहे। कुठल्या घटनेमध्ये ह्या महिला या ठिकाणी? या अनैतिक व्यापारामध्ये शेगाव या ठिकाणी सापडलेल्या होत्या आणि पोलिसांकडनं त्या न्यायालयामध्ये दाखल करून न्यायालयाच्या आदेशाने आपल्याकडे दाखल झालेल्या होत्या। अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय रोडवरील आनंद वाईन शॉपीला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत मोठ्या प्रमाणावर विदेशी दारू व बिअरच्या बाटल्या जळून खाक झाल्यात। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। आगीचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट असून मात्र प्राथमिक अंदाजानुसार शॉपीमधील शॉक सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जातोय। घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती। स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना केल्यात। सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। अधिक तपास सुरू असून आगीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला जातोय।
150 पेक्षा जास्त अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटर नाशिकच्या सायबर पोलिसांनी उद्ध्वस्त करून 7 संशयितांना ताब्यात घेतलंय. त्यांनी $2000ची फसवणूक केल्याचं पोलिसांनी तपासात समोर आणलंय. परदेशी नागरिकांना इंटरनेटद्वारे बनावट संदेश पाठवून त्यांचे संगणकामध्ये बिघाड करून दुरुस्ती करण्याच्या नावाखाली 2000 अमेरिकन नागरिकांची फसवणूक केल्याचं तपासात उघडकीस आले. पोलिसांनी अश्विन नगर भगत सुरू असलेल्या एका फ्लॅटमध्ये कॉल सेंटर सुरू होता. त्यामध्ये काम करणाऱ्या 7 संशयित हे मुंबईचे मिळून आले आहेत. अमेरिकन नागरिकांची संगणकाद्वारे फसवणूक करून कार्यरत असलेल्या एका कॉल सेंटरवर सायबर पोलीस स्टेशनचे PI आणि त्यांची टीम यांनी या टोळीचा एक पर्दाफाश केलेला आहे. यामध्ये हे जे कॉल सेंटर होतं या ठिकाणचे ते जवळपास 6 जेंट्स आणि 1 लेडीज हे मायक्रोसॉफ्ट आणि ॲपल ह्या कंपनीच्या संगणकाद्वारे त्यांना नोटिफिकेशन्स ईमेल्स पाठवून तुमच्या संगणकामध्ये बिघाड झाला आहे असं सांगून त्यांना मग गिफ्ट वॉचर घ्यायला सांगणं आणि त्यावरून त्यांच्याकडनं ते पैसे उकळवत होते. जवळपास गेल्या 2-1 वर्षात त्यांनी $2,40,000ची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. भारतीय किमतीमध्ये त्याचं मूल्य जवळपास 1,92,00,000पर्यंत जात आहे. ते हे अश्विन नगर जे आपल्या अंबड पोलीस स्टेशनतील अश्विन नगर या ठिकाणी असल्याचं गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून सायबर टीम त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तिथे त्या 7 व्यक्तींविरुद्ध जवळपास 12 लॅपटॉप 13 मोबाईल जवळपास 47,000 रुपये हस्तगत केले आहे. सदरबाबत सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. शिक्षण काय शिक्षण हे काही 12वी काही FY असं काही टेक्निकल डिग्री किंवा असं काही घेतलेलं नाही येते. असं 12वी ते डिग्री जिथे चालवत होते ते भाड्याने घेतलं होतं ते त्यांनी भाड्याने घेतलं होतं. संशयित रेकॉर्डवर आहे? नाही, रेकॉर्डवरचं अजून तसं काही निष्पन्न झालेलं नाही आहे. 2 वर्षापासून तिथे हे कॉल सेंटर चालू होतं. पण मग यांचा मेन लीडर कोण ज्यांनी यांना आणलं किंवा असं संघटन? त्यामध्ये आणखी 2 पाहिजे आरोपी आहेत. एक बिपिन साहू म्हणून आहे आणि एक शाबाद रॉन हे पाहिजे आरोपी आहेत त्यामध्ये. तर ते सगळं हँडल करत होते. यावरून असं दिसतंय की असंच आणखी तिकडे मुंबई ठाणे या ठिकाणी पण असू शकतात. शाबादवरती या अगोदर काही गुन्हे दाखल आहे का? नाही, ते काय तपासून निष्पन्न झालेलं नाही. सर, यांनी किती नागरिकांची फसवणूक केली अमेरिकन नागरिकांची समोर आलं? आतापर्यंत जवळपास 100 ते 150 अमेरिकन नागरिकांची फसवणूक केलेली आहे. सर, यांनी नाशिक का निवडलं? मुंबईतून इकडे याच्या आधी कधी नाशिकमध्ये असा प्रकार नव्हता? असा प्रकार नव्हता आपण असं म्हणू शकत नाही. पण आता सायबर गुन्हे अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे. आपण बघतो जसं आपल्याकडे काही वर्षापूर्वी आपण ते जमतारा किंवा बिहार, राजस्थान हे आपले सेंटर्स होते आणि आजही ॲक्च्युली भारतामध्ये बघितलं तर 80% गुन्हेगार हे त्या मोजक्यात 7-8 जिल्ह्यातले आहेत. मग बाकीचे 20% जे आहेत ते इतरत्र आहेतच. दिल्ली असतील, मुंबई असतील, पुणे असेल, तसंच आपल्या नाशिकमध्ये पण हा एक प्रकार आहे. विषय म्हणजे हे आपल्या भारतीय लोकांची नाही तर अमेरिकन नागरिकांची फसवणूक करत होते. जसं आता आपल्याकडे जे काही बरेचसे सायबर गुन्हे होतात, आपण म्हणतो की आफ्रिकेमध्ये आहेत किंवा कंबोडियामध्ये बसून ते आपल्याकडे हाऊस अरेस्टचे गुन्हे करतात, त्यातलाच एक प्रकार आहे. ते काय इंग्लिशमध्ये टॉकिंग करत होते का अमेरिकन लोकांसाठी? हो, इंग्लिशमध्ये. 10वी पास लोक, 12वी इंग्लिश मिडियमचा 7वीचा मुलगा पण इंग्लिशमध्ये बोलतोय. अजून काही निष्पन्न नाही, आता तपासात आणखी त्याचे जे लॅपटॉप आहेत
त्याचा अनालिसिस करून त्यावरून आणखी काही वेगळी माहिती मिळते का? हा झाला एक प्रकार. ह्याच मोडच आणखी वेगळं काही आणखी केलेलं आहे का? आम्ही नागरिकांव्यतिरिक्त इतर आणखी कोणाला काही फसवलं आहे का? त्याचे मोबाईलचे डिटेल्स असतील, लॅपटॉपचे डिटेल्स असतील, यावरून ते तपासात निष्पन्न होईल. सर कॉल सेंटर कोणत्या कामासाठी रजिस्टर? ते ऍक्च्युली ते डॉक्युमेंट्स घ्यायचे बाकी आहेत. तपास चालू आहे. ऍक्च्युली नुकतीच कारवाई केलेली आहे, त्यामुळे मग ते आता मुळापर्यंत जाणं हे तपासचा भाग आहे. बंगला कोणाचा होता? ते ऍक्च्युली खासगी व्यक्तीचा आहे तो बंगला. त्याच्यावरती त्यांनी अशा पद्धतीने बनवलंय की छोट्या पद्धतीने. हा, ते ऍक्च्युली कोणाला लक्षात येणार नाही अशा पद्धतीचं आहे ते. बाहेरून जर बघितलं तर कळणार नाही की इथे इथे असं कॉल सेंटर आहे. बंगला मालकही सामील असू शकतो, एवढं चेंजेस करतात. त्याला पण विचारणा करावी लागेल तपासामध्ये. त्याचं पण त्यामध्ये सहभाग. ऍक्च्युली त्याला भाडे किती मिळतं, त्या एरियात भाड्याचे रेट काय आहे ते सगळं त्यामध्ये आहे. माहिती कशी मिळाली? तक्रारदार स्वतः पोलीसच आहे. हो हो, इन्फॉर्मेशन असं गोपनीय माहिती मिळाली तर गोपनीय माहिती सांगता येत नाही ना. ते झालं तर म्हणजे तक्रारदार अमेरिकन आहे, आपल्याला फक्त की असा एरिया कळाला होता. ही माहिती आपल्याला ऍक्च्युली 15 दिवसापूर्वी कळाली होती. एरिया माहिती होता, तो इम्पॅक्ट होत नव्हता. कंटिन्यू तिथे थांबून माहिती घेऊन असे काही लोक जाता येतात काय किंवा त्या एरियामध्ये, त्यावरून आपल्याला जवळपास 12-15 दिवस लागले होते. संशयित सगळे मुंबई. हो हो, 3 मुंबईचे आहेत, 2 ठाण्याचे आहेत, 2 पालघरचे आहेत, एक महिलाही त्यामध्ये. इथे येऊन राहत होते, इथे त्याच बंगल्यात तिथे राहत होते. त्यांनी तो बंगलाच भाड्याने घेतला होता. किती महिलांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये? एक महिला आहे, ठाण्याची येते. सर हे जे पैसे मागवत होते यांनी किती अकाउंटमध्ये पैसे मागवलेले, म्हणजे स्वरूपीचे जे रक्कम आहे ती कोणत्या कोणत्या अकाउंटमधून किती अकाउंटमध्ये आली? ते ऍक्च्युली गिफ्ट व्हाउचर घेऊन ते नंतर इकडे नंबर ते घेत होते त्यांचा VOIP कॉलवरून तो नंबर घेत होते. तर त्याचा तपासामध्ये निष्पन्न होईल ते सगळं. ठीक आहे, थँक्यू. गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा खिंडार पडणार असून देवरी आमगाव विधानसभेचे माजी आमदार सहसराम कोरोटे हे काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना गटामध्ये प्रवेश करणार आहेत. मागील निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं त्यांची विधानसभेची तिकीट कापली असल्यानं नाराज असलेले सहसराम कोरोटे हे धनुष्यबाण हाती घेत आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह येणाऱ्या 20 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. तसेच यावेळी त्यांनी नाना पटोले यांच्यावर आरोप करत नाना पटोले यांनीच माझी सूड भावनेतून विधानसभेच्या आमदारकीची तिकीट कापल्याचा आरोप कोरोटे यांनी केलाय. नक्कीचपणे आमचं ठरलं आहे की आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करावं आणि शिंदेसाहेबांची शिवसेना ह्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून या मतदारसंघामध्ये शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, सर्वांचे कामं झाले पाहिजे आणि विकास झाला पाहिजे. या मतदारसंघामध्ये सर्वच ठिकाणी एक विकासाचं प्रभाव वाहलं पाहिजे. ह्यासाठी मी शिंदेमध्ये जाणार आहोत. नेमका काय झाला होता की आपण काँग्रेस सोडून शिंदे गटात जात आहे? काँग्रेसला सोडण्याचे मुख्य कारण की मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नाना पटोले यांनी माझ्या सूडभावनेतून माझी तिकीट कापली. मला शेवटच्या क्षणापर्यंत एक खोटं आश्वासन देत गेले की तुमची तिकीट पक्की आहे, तुम्हाला ती विधानसभा लढायची आहे. संपूर्ण विधानसभेमध्ये मी चांगली मोर्चेबांधणी केली होती आणि 100% मी जिंकणारच होतो. अशा परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीला कोणी ओळखत नाही, ज्यांच्या पक्ष संघटनेमध्ये कुठल्याही प्रकारचा सहकार्य नाही किंवा त्यांचं घेणं देणं नाही, अशा व्यक्तीला तिकीट देऊन माझी तिकीट कापण्याचं काम नाना पटोलेंनी केलं. त्यामुळे मी काँग्रेस सोडण्याचा आज निर्णय घेतलेला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये आपण भाजपचं काम केले असे काँग्रेसचे कार्यकर्ता आपल्यावर आरोप लावत आहेत, काय सांगणार? आता ज्या लोकांनी काँग्रेसचंच काम केलं नाही, जे आपल्या घरामध्ये बसून होते,
असे काही लोक आहे जे माझ्यावर आरोप करतात. मी जेव्हा माझी तिकीट कापण्यात आली तेव्हा मी खूप व्यथित झालो. माझ्या मनामध्ये एक असंतोषाची लाट निर्माण झाली. तरी पण मी माझ्या घरी गप्प बसलो. मला फॉर्म भरण्यासाठी त्या ठिकाणी मला आमंत्रितसुद्धा त्यांनी केलं नाही. बॅनर पोस्टरवर माझे फोटो टाकलं नाही. तरी पण मी पक्षविरोधी कारवाई न करता मी कार्यकर्त्यांना सर्वांना सांगितलं की आपण पक्षाचं काम करावं. आपण पक्षानं ज्याला तिकीट दिलं त्याचं आपण काम करून त्याला जिंकवण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत घ्यावं, अशा प्रकारचं सर्वांना आव्हान केलं. आणि 23 तारखेच्या नंतर 23 तारखेला रिझल्ट लागणार आहे. त्या 23 तारखेच्या नंतर मतदारसंघातली परिस्थिती कशी असो, उमेदवार जिंको नसो, तरी पण आपण इथल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम करू. इथल्या ह्या विधानसभाच्या काँग्रेसचे नेतृत्व करू, अशा प्रकारची भावना कार्यकर्त्याच्यावर व्यक्त केली. कार्यकर्त्यांना दिलासा दिला. कार्यकर्ता खचलं नाही पाहिजे, अशा प्रकारची कार्यकर्त्यांना मी ताकद देण्याचं त्यावेळेस काम केलं. पक्षप्रवेशाचा मुहूर्त केव्हा? नक्कीचपणे आमच्या साहेबांसोबत 20 तारीख ठरलेली आहे. पण समजा साहेबांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे पक्षप्रवेशाचा मुहूर्त 1-2 दिवस पुढे जाऊ शकतो. मुहूर्त तारीख ठरल्याच्या नंतर आम्ही पुन्हा आपल्याला ते सर्व कळवणार आहोत. पक्षप्रवेशाचा कार्यक्रम कसा राहणार? पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हा भव्य दिव्य राहणार आहे. जवळजवळ 10,000 लोक त्या पक्ष कार्यक्रमाच्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहतील आणि हजारो कार्यकर्त्यासोबत मी आदरणीय शिंदे साहेबांच्या सेनेमध्ये प्रवेश करणार आहोत.